नमस्कार. सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. राज्य शासकीय कर्मचारी संदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित. चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक शिक्षकतेवर कर्मचारी समायोजन संदर्भात शिक्षण संचालनालयामार्फत दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2026 मधील तरतुदीनुसार राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित तसेच अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकतेवर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा व अतिरिक्त शिक्षक शिक्षकतेवर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत संचालनाच्या पत्रानुसार अवगत करण्यात आले आहेत. यानुसार 0 शिक्षक शिक्षकतेवर पदे मंजूर असणाऱ्या शाळांमधील शिक्षक शिक्षकतेवर कर्मचारी यांचे समायोजन प्रक्रिया सुरू असून सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन केलेल्या शाळांमध्ये माहे एप्रिल 2026 मधील चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन निकाल झाल्यानंतर व शैक्षणिक सत्र संपल्याच्या नंतर हजर व्हायचे आहेत असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कार्यरत शिक्षकतेवर वर्ग ड मधील कर्मचारी अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन नजीकच्या शाळांमधील चालू शैक्षणिक वर्षामध्ये वर्ग ड चे पद रिक्त झाले असल्यास अशा पदावर करता येणार आहे. तसेच ज्या पदावर नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचारी कार्यरत आहेत अशी पदे कोणत्याही कारणास्तव रिक्त झाल्यास हे पद त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत व्यक्तगत करण्यात येऊ नये अशी तरतूद करण्यात आलेली आहे. धन्यवाद.